नमस्कार. प्रश्न तुमचा उत्तर दाभोलकरांचे या कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत. आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर. नमस्कार. जो फलज्योतिषाबद्दलचा आहे आणि त्याबद्दल असा दावा केला जातो की फलज्योतिषाला या देशात 2000 वर्षांचा इतिहास आहे आणि तुम्ही तर असं म्हणताय की फलज्योतिष हे शास्त्रच नाही, तर तुम्ही हे कशाच्या आधारावर म्हणताय? हे बघा, कुठलीही गोष्ट शास्त्र आहे हे कसं सिद्ध होतं याचे जागतिक पातळीवर सर्वमान्य निकष आहेत. ते नरेंद्र दाभोलकरांनी मांडलेले नाहीत. ते निकष काय आहेत की गृहीतक किंवा हायपोथेसिस मांडावं लागतं आणि ते हायपोथेसिस सिद्ध करावं लागतं. त्याच्यानंतर त्याचं सिद्धांतात रूपांतर होतं. तुम्ही कुठल्याही ज्योतिषाला जाऊन विचारा की नरेंद्र दाभोलकर असं म्हणाले की फलज्योतिषाचं गृहीतक काय, तो तुम्हाला सांगणार नाही. मी सांगतो. फलज्योतिषाचं गृहीतक काय आहे? 3 गोष्टी. नंबर 1, आकाशस्थ ग्रहगोलांचे मानवी जीवनावर सतत आणि अखंड परिणाम होत असतात. नंबर 2, ते तुमच्या जन्माच्या वेळेवर अवलंबून असतात. नंबर 3, त्याप्रमाणे तुमचं भविष्य कळतं, ठरतं किंवा बदलतं. हाही पुन्हा 1 तासाच्या व्याख्यानाचा विषय आहे, मी जो तुम्हाला 2 मिनिटात समजावून सांगतोय. आकाशस्थ ग्रहगोलांचे मानवी जीवनावर परिणाम होतात असं क्षणभर मान्य करू. समजा मला ताप आलाय, मी 5 औषधांचा काढा घेतला आणि माझा ताप गेला, तर त्या 5 औषधापैकी नेमक्या कुठल्या औषधाने माझा ताप गेला कळणार नाही. बरोबर आहे ना? त्यासाठी मला प्रत्येक औषध वेगवेगळं घ्यावं लागेल. मग माझ्यावर गुरुचा किंवा शनीचा कुठला प्रभाव होतो असं ज्योतिषी सांगतात. त्यांनी उरलेल्या ग्रहांचा प्रभाव झाकून ठेवण्याची व्यवस्था करायला पाहिजे ना. त्याच्याशिवाय त्यांना कळलं कसं की या ग्रहाचा प्रभाव कसा, त्या ग्रहाचा प्रभाव कसा, त्याच्याकडे अब्जावधी अंतरावर असलेल्या राशीचा आणि नक्षत्रांचा प्रभाव कसा. त्यामुळे आकाशस्थ ग्रहगोलांचा प्रभाव कसा असतो हे सांगणं त्यांना शक्य नाही. जन्माच्या वेळेवर ते अवलंबून असतं. आत्तापर्यंत फलज्योतिषाच्या जन्मात त्यांनी जन्माची वेळ सांगितलेली नाही. कारण कुठली ठरवायची आणि तीच का घडायची? मला डॉक्टर म्हणून हे माहीत आहे की स्त्रीच्या शरीरामध्ये पुरुष बीजाने प्रवेश केल्यानंतर पुढच्या 24 ते 48 तासामध्ये स्त्रीच्या गर्भनलिकेमध्ये स्त्रीबीज आणि पुरुषबीज याचं मिलन होतं आणि नव्या जीवाची पहिली पेशी एम्ब्रिओ तयार होते. मग ती वेळ तुम्हाला कधी कळते काय? आणि हे मी नाही केलेलं, हे जवळजवळ महात्मा फुलेंनी केलेलं आर्ग्युमेंट आहे. त्यामुळे तुम्ही जन्माची वेळ ठरवता कशी? आणि तुम्ही जर म्हणला की जन्माला येईल ती वेळ, तर तुमचा अब्जावधी मैलावरनं येणारी किरणं, 10-10 मजली कॉन्क्रीटच्या इमारतीवरनं येणारी किरणं, ती बाईच्या 4 इंच जाडीच्या पोटाजवळ अडून बसतात. होय, आम्हाला आत प्रवेश नाही, नो एंट्री, डिलिव्हरी झाल्यानंतर आमचं काय ते आम्ही सुरू करू. आणि नंबर 3, त्याप्रमाणे नशीब ठरतं आणि बदलतं. हा सगळ्यात आक्षेपाचा भाग आहे. समजा या ठिकाणी 3 टेबलं मांडली. एकावर पुण्याच्या मधल्या असलेल्या एका अत्यंत दरिद्री अशा मजुराची मुलगी झोपवली 9 महिने पूर्ण. दुसरी पुण्यातल्या श्रीमंत व्यापाऱ्याची मुलगी झोपवली 9 महिने पूर्ण. तिसरी भारतातला सगळ्यात श्रीमंत माणूस अंबानी, त्याची मुलगी झोपलेली आहे 9 महिने पूर्ण. एकाच ठिकाणी एकाच सेकंदाला सिझेरियन ऑपरेशन करून 3ही बालकांना जन्म दिला. तिघांचं एक असेल काय भवितव्य? ती बिचारी शेतमजुराची लेक दुसऱ्या दिवशी स्वतःचं लेकरू सांभाळत कामाला जाईल, त्याशिवाय ती जगणार नाही. इथला श्रीमंत व्यापारी 10व्या दिवशी आपली आलिशान गाडी घेऊन येईल आपल्या लेकीला घेऊन जायला आणि अंबानी चौकशी करेल की इथं हेलिकॉप्टर कसं उतरवता येईल. म्हणजे तुमच्या जन्माच्या वेळेनुसार तुमचं भवितव्य ठरतं हे सांगणं लक्षात घ्या. माणसाचं भविष्य हे ग्रहगोलांच्या गतीवर नव्हे, समाजस्थितीवर ठरत असतं. 2000 वर्ष या देशातल्या बायकांच्या कुंडलीमध्ये शिक्षणाचा योग नव्हता आणि मग सावित्रीबाई जन्माला आल्यानंतर काय भराभरा योग बदलले काय? त्याच्यामुळे भविष्य हे माणसाला परिवर्तनापासून रोखतं, म्हणून भविष्यशास्त्र नाही असा आमचा दावा आहे.
आणि त्याच्या विरुद्धची आमची लढाई आहे. मगाशी तुम्ही संमोहनाबद्दल एका प्रश्नाचे उत्तर देताना बोलत होता. संमोहनाबद्दल एकूणच समाज मानसामध्ये बऱ्यापैकी मतभिन्नता आहे आणि असे अनेक कार्यक्रमही होतात आणि त्यातून दावाही केला जातो की संमोहनामध्ये अद्भुत शक्ती असते आणि व्यक्तिमत्व विकासाला वगैरे त्याचा फायदा होतो, अनेक आजार बरे केले जाऊ शकतात. पण तुमचं आत्ताचं विवेचन पाहता संमोहनात अद्भुत शक्ती असते हे तुम्हाला मान्य नसावं, तर मग संमोहन म्हणजे नेमकं काय? हे तुमचं म्हणणं बरोबर आहे की संमोहनात काडीचीही अद्भुत शक्ती नसते. आणि सध्या ज्यांच्या पानभर जाहिराती येतात संमोहनाच्या, त्यांच्याबरोबर नाशिकला एका व्यासपीठावर चर्चा करून मी त्यांना हे कबूल करायला लावलेलं आहे. संमोहन ही मनाची एक साधी अवस्था असते. जशी जागृती, जशी झोप, जसं स्वप्न, जशी बेशुद्धी, तशी संमोहन ही अवस्था असते. सोप्या भाषेमध्ये सांगायचं तर संमोहन ही सूचनांशी जोडलेली तंद्रीची अवस्था असते. संमोहनामध्ये अशी कोणतीही गोष्ट घडून येत नाही की जी फक्त संमोहनाच्यामुळेच घडून येते आणि इतर गोष्टींनी घडून येत नाही. संमोहनामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट ही इतरही पद्धतीनं घडून येते. संमोहनाचे जे जाहीर कार्यक्रम केले जातात ते अनेक देशामध्ये बॅन आहेत, कारण त्याच्यामुळे लोकांच्यामध्ये हा भ्रम तयार होतो. संमोहनाने स्मरणशक्ती वाढत नाही. आणि हे जे दावे करतात की आमचं संमोहन शास्त्रीय आहे आणि आम्ही डॉक्टर आहोत, संमोहनाचे प्रयोग करणारा आत्तापर्यंत तरी मला डॉक्टर असलेला माणूस माहीत नाही. संमोहनाचा जास्तीत जास्त काय परवानगी दिलेली आहे? केंद्र शासनाने असं म्हटलेलं आहे की मान्यताप्राप्त पदवी असलेला माणूस पूरक आणि दुय्यम म्हणून संमोहनाचा उपयोग करू शकेल. आजचे संमोहनाच्या प्रचारकापैकी कोणीही मान्यताप्राप्त पदवीधर नाही. जे डॉक्टर लावतात ते नॅचरोपॅथीचे डॉक्टर आहेत, त्यांना मान्यताप्राप्त पदवी नाही आहे. हे मी अत्यंत जबाबदारीनं अनिष्चा कार्यकर्ता म्हणून बोलतोय. त्यांनी जे प्रशिक्षण घेतलेलं आहे ते त्यांचं प्रशिक्षण हे मान्यताप्राप्त नाही आहे. त्यामुळे संमोहन ही जी गोष्ट आहे ही एक प्रकारची भूलभुलैया केलेली आहे आणि त्याच्या आधारे अंधश्रद्धाचं निर्माण होतोय, हीच वस्तुस्थिती आहे. संमोहनाच्या बद्दल तुम्ही जसं आत्ता बोललात आणि संमोहनाबद्दल वर्तमानपत्रातून आणि इतरही माध्यमांच्या मधून जसे जाहीरपणे दावे केले जातात, तसंच वास्तुशास्त्राबद्दलही जाहिराती दिल्या जातात किंवा अशा प्रकारे वास्तुशास्त्राप्रमाणे बदल केला तर ती वास्तू आम्हाला लाभली असं बोललं जातं. त्यासाठी सल्ले दिले जातात. ते व्यावसायिक पातळीवरही काम करणारे लोक आहेत, तर ते लोक काही फसवणूक करतात असं तुम्हाला म्हणायचं आहे? हो, मला अतिशय स्पष्टपणे असं म्हणायचं आहे की जे लोक वास्तूच्या संदर्भात असे सल्ले देतात, जरा समजून घ्या हा सल्ला काय असतो. आपण वास्तू बांधतो ती सुरक्षित असावी असे आपल्याला वाटतं, अगदी बरोबर आहे. ती सोयीची असं असावी आपल्याला वाटतं, अगदी बरोबर आहे. ती सुखकारक असावी असं वाटतं आपल्याला, बरोबर आहे. सोयीची, सुरक्षित, सुखकारक वास्तू बांधणं बरोबर आहे. पण हे वास्तुशास्त्र सांगतात तेवढ्याने चालणार नाही, ती लाभायला पाहिजे. त्या वास्तूमध्ये गेले की माझ्या मुलीला मुलगाच व्हायला पाहिजे, 12वीला असलेल्या मुलाला डोनेशन न देता ॲडमिशन मिळायला पाहिजे, मिस्टरांचं प्रमोशन व्हायला पाहिजे, कोर्टातली केस माझ्या बाजूला लागायला पाहिजे. आणि मग हे कसं होईल? हे होण्याचा सोपा मार्ग म्हणजे तुम्ही तुमच्या घराचे दार पूर्वेला ठेवा. अशा स्वरूपाची उपाय ही मंडळी सुचवतात. माझा पुण्यामध्ये जाहीर एका वास्तुशास्त्रज्ञाबरोबर वादविवाद झाला होता. त्याचं वास्तुप्रकाश हे पुस्तक त्यावेळी धोधो चाललं होतं. त्या वास्तुप्रकाशमधली मी फक्त तुम्हाला 2 गोष्टी सांगतो, म्हणजे वास्तुशास्त्राला अजिबात कार्यकारणभाव कसा नाही तुम्हाला कळेल. पूर्वेला घराचं दार असावं का, तर आपण म्हणू शकतो पूर्वेला सूर्य उगवतो वगैरे वगैरे. त्यांचं प्रतिपादन असावं असं पूर्वेला घराचं दार असावं, कारण पूर्व म्हणजे इंग्लिशमध्ये ईस्ट, इंग्लिशमध्ये ईस्ट म्हणजे मराठीत इष्ट, त्यामुळे पूर्वेला दार असणं इष्ट. पश्चिमेला नसावं, कारण पश्चिम म्हणजे वेस्ट, वेस्ट म्हणजे टाकाऊ, त्याच्यामुळे पश्चिमेला नसावं. म्हणजे वास्तुशास्त्र ही स्वप्न विकण्याची कला आहे. आणि आपल्यापैकी प्रत्येकाला स्वप्न विकत घ्यायला आवडतात ना.
त्यामुळे फलज्योतिष आणि वास्तुशास्त्र ही खरं म्हटली तर एकमेकाची भावंडं आहेत की जी विकतात. आत्तापर्यंतच्या 10 प्रश्नांच्या मधून असं लक्षात येतं आहे की सर्व प्रकारच्या बुवाबाजीला अनिसचा प्रखर विरोध आहे. तर हा विरोध नेमका कशासाठी आहे आणि तुम्ही तो विरोध कशा प्रकारे करताय?